मित्रांनो आपल्या सोबत आहेत बैलगाडी क्षेत्रात ज्या महिला की महाराष्ट्रभर नाव झाले आज त्यांचं कमी कालावधीत नाव झालेलं आहे. आणि काय होतं माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्राचा खेळ म्हणले की हा मातीतला रांगडा खेळ आहे. सगळेजण म्हणायचे की हा पुरुषांचा खेळ आहे, पण आज मॅडमला बघता तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या मैदानात येतात, दिवसभर थांबतात बैलाच्या सोबत, बऱ्याच गोष्टी होत्या त्या. आणि आज मेन काय होतं, ज्यावेळेस जीत होत असते त्यावेळेस बऱ्याच मुलाखती होत्या, पण ज्यावेळेस अपयश मिळत असतं त्यावेळेस खरंच मुलाखत घेतली पाहिजे. आणि मॅडम म्हणल्या अपयश मिळाले आज खरंच घेऊया. मॅडम काय आज यश मिळालं तर बऱ्याच मुलाखती पडतात, पण आज अपयश भेटले तरी चेहऱ्यावर स्माईल आहे. अर्जुन गुलालात आहे. अर्जुन गुलालात राहिलाय, राजाने मार खाल्लाय, आनंद आहे. कुठली तरी गाडी आहे ना, आणि काय चांगला पळाला राजा, पण हारजीत होत राहणार, चालायचं तेवढं. मॅडम तुमच्यामुळं एक मैदानात तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस एक वेगळंच काहीतरी बघायला भेटतं की महिला मैदानात येते, लोक बरीच येते ती काय मॅडम कोण येते आम्हाला बी विचारते ती, त्यांची मुलाखत घ्या. कारण आज बघितलं ह्या बैलगाडी क्षेत्रात तर मुलांचा नाद आहे, आणि ह्यांना कसा काय इंटरेस्ट आला किंवा ह्यांना कसा नाद लागला असेल, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असते. नाही, नादी रक्तात असं म्हणते ती आहे, त्यातलंच एक उदाहरण आहे. नाही एवढं सुखाचं नाही हा नाद, पण दिवसभर ऊन कसलाय तुम्ही बघताय, आज चिखल किती होता बघताय, धुळला सगळं आहे, पण आवड असली की सगळं चालतं. त्यामुळे ही आवड आहे म्हणून हे सगळं आम्हाला खपतंय, ऊन वारा पाऊस धूळ सगळं. मॅडम आज ज्यावेळेस सेमी बघत होतो तुम्ही त्यावेळेस काय डोक्यात काय विचार चालू होते की बाबा आपला राजा खाली गेलेला आहे, कुठल्याही मालकाला वाटतंच की आपलीच गाडी बसावी. 100% आम्हाला पण तेच वाटतंय की बाबा गाडी गुलालात कशी जाते, गुलालात राहावी. पण नंदीने पळून मार खाल्ला तर काय वाटत नाही, पण माणसांच्याकडे चुकी झाली, सुट्टीला चुकी झाली की मग लय दुःख होतं. पण आज तसं काय झालं नाही, गाडी चांगली सुटली, पण आज गाडीने पळूनच मार खाल्लाय, त्यामुळे काही नाही, कमी जास्त होत राहणार. ज्यावेळेस निकाल पुकारला त्यावेळेस काय डोक्यात विचार होतं, कारण काय आहे माहिती आहे का, बऱ्याच मुलाखती घेतल्या जुन्या लोकांच्या, पण बरीच लोक म्हणतात की ज्यावेळेस आपल्या गाडीला अपयश भेटतं मालक कुठंतरी चिडचिड करत असतो की ह्या चुका झाल्या त्या चुका झाल्या, असं झालं तसं झालं. नाही नाही, आज आपलं काय झालं तसं झालं नाही, आज गाडीच आपली कमी पळाली. मला खाली मोऱ्याने वर पुकारलं, खाली ऐकाय आलं कोणतर कुठला ड्रायव्हर उभा राहिला, मुश्रीफ बहुतेक, मग मुश्रीफ उभा राहिल्यावर कळाल्यावर मग म्हणलो आपल्या गाडीने मार खाल्लाय. नाहीतर वाटत होतं बसल आपली गाडी, पण नाही बसली. असं चालायचं. पुढचा तर नेक्स्ट नाशिकला तिकडं ना 22 तारखेला बघू आता. म्हणजे पुढची तयारी कायम करत राहायची. हो, 1-2 मैदान पुढचीच तयारी असते. कारण काय होतं ह्या बैलगाडी क्षेत्राचा मित्रांनो खेळ असा आहे, आता बरीच लोक ह्या बैलगाडी क्षेत्रातून नव्यानं उतरतात, एखादं वासरू घेतात, तयार करतात, काही जणांचं एक नंबर जातं, काही जणांना अपयश भेटतं विकून टाकतात. पण मॅडमचं असं नाही, एखादा बैल जर नंबरात असला तर दुसऱ्या आणखीन शोधात असतात की बाबा आपल्या पुढे वर्चस्व कायम राहिलं पाहिजे. नशिबानं किंवा ह्या लोकांचं प्रेम म्हणून सध्या तर अजून तर काही अपयश नाही आपल्याला. जी नंदी घेतलाय ती चांगलाच लागलाय. अर्जुन करार झाला, अर्जुन खूप वरपर्यंत नेऊन ठेवलं, त्याच्या मागं आता राजा चालवतोय. बघूया आता राजाच्या मागं पण कोण नाही कोण तर तयार होईल. सध्या तर नशीब चांगलं आहे, यश भेटत चाललंय, गुलालात आहे कंटिन्यू. बरं, जे सर्वसामान्य बैलगाडा मालक असतील, बैलगाडा मालक, हार झाल्यावर त्यांना काय सांगचाल की हार झाल्या ह्या गोष्टी करा आणि ह्या गोष्टी शिकायला भेटतात, आज तुमची झालेलं नाही. हार ही एक गेमचा खेळाचा एक पार्टच आहे, त्यामुळे ह्यात काय चुका आहेत बघून पुढच्या तयारीला लागायचं, पुढच्या मैदानाची तयारी करायची. हार झाली एका मैदानानं, म्हणजे एका मैदानानं कोण सिकंदर पण होत नाही, आणि एक हार झाली म्हणून कोण काही फकीर पण होत नाही, त्यामुळं चालणार, होत राहणार. आम्ही ज्यावेळेस अटीतटीची लढत असते तिथं राजा मला चांगलं क्षण देतो, ह्यातच समाधान आहे. आजचा सेमी पण एवढा काय असं नव्हता, तरी पण गाडीनं मार खाल्ला काय वाटलं नाही, पण जिथं अस्तित्वाची लढाई आहे तिथं खरोखर राजा चांगला पडतोय, त्यात समाधान आहे. मॅडम आता ह्या बैलगाडी खेळाचा, बैलगाडी क्षेत्राचा, शर्यतीच्या ज्यावेळेस मैदानात येता आणि ज्यावेळेस बाहेरच्या गोष्टीतनी वेळ टाइम स्पेंड करता किंवा वेळ घालवता आणि इथं वेळ घालवता, त्यात बदल काय जाणवतो का? मैदानात आलं की दिवस कुठं जातो हेच कळत नाही. मी मुलींचं पण फोन कधी कधी अवॉइड करते, घरी गेल्यावर ओरडते, मग मी फोन पण घेत नाही. पण काहीही बघताय तुम्ही, पब्लिक जनता त्यातच म्हणजे मिसळून जाते, त्यामुळे वेळ चांगला जातोय. मैदानात आलं की काही कळत नाही कुठं आहे काय.
मॅडम ह्या बैलगाडी क्षेत्रामुळे अशा दोन गोष्टी कुठल्या शिकला की त्या गोष्टी बाहेर इतर कुठल्या बिझनेसमध्ये असू द्या किंवा पाहुणे रावळे असू द्या किंवा कुठल्या क्षेत्रात शिकलं नसतं? नाही, ह्या क्षेत्रात प्रसिद्धी खूप आली. आता मस्त शेटजी आमची कमवतात पण एवढी प्रसिद्धी नव्हती. आता चांगली या क्षेत्राला प्रसिद्धी चांगली दिल्या, हे आनंद आहे. खेळ टिकलं पाहिजे तर सगळ्यांची म्हणजे भेट ही होते ना. म्हणजे मी माणसं खूप जोडली ह्या क्षेत्रात, एवढं आवर्जून सांगेन. एखादी कुठली अशी गोष्ट शिकला की ती कुठल्या बाहेरच्या ह्याच्यात शिकलंच नसतो बाबा हे बैलगाडी क्षेत्राने शिकवलं? माणसं जोडणे हेच मी म्हणेन. हा. दुसऱ्या याच्यात नसते मी एवढी जोडली माणसं. जरी इलेक्शन मध्ये उभं राहिली असती तर तालुका पंचायत तालुक्यापर्यंत, जिल्हा परिषद जिल्ह्यापर्यंत, पण आता महाराष्ट्रभर मी जोडलेत माणसं. त्यामुळे माणसं खूप जोडली मी ह्या क्षेत्रात. मित्रांनो खरं आहे मॅडमचं, कारण काय होतं कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जावा तेवढ्या पुरतं असतं, पण ही बैलगाडा क्षेत्र असं आहे की जो बैलगाडा क्षेत्रात आलाय त्याचं नाव इतिहासात कायम राहिलेलं आहे. मॅडम आता हे तुमचं नाव आहे ना, जोपर्यंत ही पृथ्वी आहे आणि बैलगाडीचा इतिहास आहे तोपर्यंत कायम राहणार आहे. तुमचा सगळ्यांचा आभार मानीन, सगळ्यांनी साथ दिली म्हणून इथपर्यंत आहे. बघूया काय सध्या मला तर काय म्हणजे मी एकमेव महिला असल्यामुळे मला जास्त कॉम्पिटिशन नाही म्हणेन, एवढंच. मी आवर्जून सांगेन महिलांना यावं तिने हे क्षेत्रात, हे क्षेत्र अनुभवावं. चांगलं आहे. आणि मेन काय माहित आहे का, महिलांना या क्षेत्रात बरीच असं पुरुष येते की उतरू नका म्हणतात, पण तुमचे साहेब आहेत ना त्यांचं एवढं प्रोत्साहन आहे ना, एवढा हात आहे की बाबा तुम्ही पुढे चाला, आम्ही 100% तुमच्या पाठीमागे आहे. माणिक शेठ दुसरं होणेच नाही. माणिक शेठ शिकल आहे. शक्यतो बरेच पुरुष सुद्धा माघारी गेली, म्हटले राहण्या जायचं, सुट्टीला मला गेलं पाहिजे, चल जायचं तर जायचं, चप्पल काढून चालत खाली आली. सुख आहे का? तसं नाही, ते मेहनत आहे ना. सपोर्ट करणं महत्वाचं नाही, करणं महत्वाचं आहे. आता मला सांगा, एवढ्या चिखलात सगळं खालीपर्यंत सुट्टीला जाणं, चप्पल काढून मोकळं चालणं, घरात पण मला वाटते चप्पल काढून फिरत नसतील, इथं फिरते ती, असं आहे. कष्ट आहे. मॅडम त्यांनी सांगितलं घरात चप्पल घालता पण इथं चप्पल काढून. आज चप्पल काढूनच चालावं लागलं का, तर चिखल खूप होता. चप्पललाच ओझलय झालं, मग मी कधी उचलायची, पण इथं चहाच्या गाडी चप्पल काढली आणि गेले बिना चप्पलची खाली. मित्रांनो बघा, बैलगाडाचा खेळ असाच आहे की आज जो माणूस पडतो तो सगळ्या गोष्टी विसरून जातो, फक्त शर्यत आणि शर्यत हीच डोक्यात असतं. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कुठलाही माणूस असू द्या, एखाद्याला त्याचा नाद नसू द्या, एखादा दिवस जर आला त्याला आवड लागल्याशिवाय राहणार नाही. हे खरंच आहे. ही नादच असा आहे की आवड निर्माण करतोय. ईर्षेचा चुरशीचा खेळ असल्यामुळेच आवड निर्माण होते. तसं सांगायला गेलं तर नुसतं म्हणायचं आहे आम्ही ईर्ष्याने खेळत नाही, चुरशीने खेळत नाही, पण ईर्ष्या चुरस ही आहेच आहे. मी स्पष्ट सांगते, त्याशिवाय हा खेळच नाही. आणि मॅडम तुमच्या काय मुलाखती आम्ही ही बघत असतो दुसऱ्या चॅनलवर घेतलेल्या, तुम्ही काय ते मत स्पष्ट मांडता, असं नाही की बाबा आतून बोलणं, डायरेक्ट काय ते तोंडाव बरोबर काय असेल ते उघड, भलं समोरच्याला 2 मिनिटं राग काही ना, पण स्पष्ट असते. मित्रांनो बघा, अशी स्पष्ट बोलणारी बैलगाडा मालक कमी असते ती, पण स्पष्ट सगळ्यांनी बोललं पाहिजे. तुम्ही आज बोलला चालला तर सगळ्या गोष्टी घडणार आहेत. त्या ह्या क्षेत्रात असा आहे, जो पाठीमागे राहिला तो पाठीमागच राहणार आहे. नाही बरोबर आहे, ही खरं आहे. पाठीमागे राहिलेला पाठीमागच राहतोय, मग आपण पुढं कसं यायचं हा प्रयत्न करायचा. आता साहेबांच्याकडे येतो. आता मॅडमना तुम्ही एवढा सपोर्ट करता, सगळ्या गोष्टी करता, बरेच लोक या गोष्टी अवॉइड करतात, पण तुम्ही सगळ्या गोष्टी सपोर्टिंग करता, असं का की बाबा केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं प्रपंचात विश्वास महत्वाचा असतो. आणि मला माहिती आहे माझी बायको काय काबिलियतची आहे. कुठलीही गोष्ट एकदा जर हातात दिली, करणार का तरी करणार, आणि करत्या का तर करत्या. दुसरी गोष्ट, मला याच्यापासून काय त्रास आहे, मला सगळं मला ट्रीटमेंट मिळते, सगळं घराला वेळ आहे, बाकी शिक्षण पाणी सगळे व्यवस्थित चालले मुलींचं पण, त्यामुळे इतर कुठल्या गोष्टी त्रास नाही. पण शेती पण बघते, असं नाही फक्त बैलगाडीच पळवत्या. 40 मसरांचा गोटा, 15-16 एकर शेती, 5-6 गाड्यांचा सगळा स्टाफ, सगळे टोटल होल अँड सोल हँडल करत असेल, मग त्याच्याबरोबर बैलगाडी करत असेल, मला काय त्रास आहे तेव्हा? बरं करत्या म्हटल्यानंतर मी ते येणं गरजेचं आहे ना, नाहीतर मग कसली आमची जीवन संगती म्हणायचं आम्ही. मी एकट्यानंच हाऊसमौज करायची, हिनं घरी थांबायचं, ते आपल्याला पटतच नाही. ते आपल्या बघा, बाहेरच आहे ते. त्यांनी सांगितलंय सगळ्या महिलांनाही शिकण्याजोग आहे की जे आपले मिस्टर आहेत त्यांच्या पाठीशी हात द्या, आणि जसं मिस्टर करतात थोडं तरी हातभार लावा, म्हणजे सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे मॅडम ऑलराऊंडर, सगळ्या गोष्टीत ऑलराऊंडर आहे म्हणा लागेल. तुम्ही तुमच्याकडे बघितलं एखाद्यानं तर असं कोण म्हणणार नाही की तुम्ही या गोष्टी पण करत असता. ट्रॅक्टर चालवते, फॉर्च्युनर चालवते, थार चालवते, सगळ्या व्यवस्था करते, काय प्रॉब्लेम. ट्रॅक्टर सुद्धा चालवते, मध्ये काय विषय नाही. आवड महत्वाची आहे, आवड असल्यावर सगळं होते. कसं डोक्यात आलं की सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजे?
नाही कुठं पण आता जर फार्म हाऊस ते घर आपलं 7-8 किलोमीटर लांब आहे. नेहमीच ड्रायव्हर अवेलेबल राहील असं नाही ना. कधी कधी आपल्याला पण इमर्जन्सीला जावं लागतं. त्यामुळे शेठजीने आम्हाला सगळ्याला ट्रेन केलं की सगळं तुम्हाला आलं पाहिजे. त्यामुळं शेवटी आपल्याला स्वतःत पण ते पाहिजे. नुसतं कोण कर म्हणून होऊ शकत नाही. स्वतः आवड पाहिजे. मग ह्या गोष्टी सगळ्या होणार. बैलगाडी क्षेत्रात काय वेगळं करायचंय की बैलगाडी क्षेत्रात ही वेगळी गोष्ट करायची आहे, ह्यात बैलगाडी क्षेत्रात तुम्ही उतरला? नाही एक पावतीवर सगळे म्हणतात तर एक पावतीचा पण नियम यावा. सगळं झालं पाहिजे. मला तर म्हणायचं आता मोठ्याच 10-20 बैल पळते तर 2 आणि 3 नंबर फळीतल्या बैलांना चान्स भेटत नाही. त्यावर बी संघटनेनं काहीतरी करावं की मोठ्यांच्यासाठी वेगळं किंवा तालुका जिल्हास्तरीय शर्यती असं काहीतरी व्हावं की जेणेकरून नुसती मोठीच नेहमी फायनलला नाही राहिली पाहिजेत. त्यासाठी तरच हा नाद टिकल, नाही तर काय नाद टिकणारच नाही ना. त्यामुळे मित्रांनो बघा, सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा हे मॅडम विचार करतात. सगळ्यांनीच विचार केला पाहिजे, कारण आज सर्वसामान्य बैलगाडा मालक आहेत तर ही बैलगाडा चित्र आहे. टॉपची बैल पळून नुसती चालत नाही. सर्वसामान्य शेतकरी ज्यावेळेस मैदानात पाय ठेवतो त्यावेळेसच मॅडम हे सगळं जुळून येतं. जुळून येते. बरोबर आहे. शेवटी मैदानाला काय त्या 20 बैलामुळे शोभा नाही. ही जी सगळे आले 3-4 नंबर फळीतली मैदानाला तुमची म्हणजे सहभाग किती आहे हा महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांना बी फुल नाही फुलाची पाकळी मिळाली पाहिजे. मी आवर्जून सांगेन आता जे उत्तर महाराष्ट्रात जे 22 तारखेला मैदान होणार आहे गणेश भाऊंचं, त्यांनी बघा ऍक्च्युली मेगाला सुद्धा त्यांनी 20-25 हजाराची बक्षिसं दिली ती. क्वार्टरला मला वाटते 50,000 40,000 अशी बक्षीस आहे ती. त्यामुळे आयोजकांनी पण ही विचार केला पाहिजे. मेगा क्वार्टरचा त्यांना पण चांगली बक्षिसं दिली पाहिजेत म्हणजे कमी जेणेकरून जास्तीत जास्त गाड्या मला गुलालात राहील. मित्रांनो आपण शुभेच्छा करूया मॅडमना की असाच कायम त्यांचा प्रतिसाद मिळेल, बैलगाडा क्षेत्राला साथ भेटेल आणि दावणीला त्यांच्या चांगले चांगले नंदी घडतील. धन्यवाद.